नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या विज्ञान या विषयाच्या प्रकरण पहिलं गुरुत्वाकर्षण भाग 1 मधील प्रकरण पहिलं गुरुत्वाकर्षण यावर आधारित 50 MCQ प्रश्न पाहणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच होईल आणि तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा उपयोग होईल. काही निवडक प्रश्न आपण काढलेले आहेत, 50 प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर सर्वांना माहिती आहे, सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. दुसरा प्रश्न आहे, सफरचंदावरील गुरुत्वीय बलाची दिशा पृथ्वीच्या कोणत्या बाजूला असते? तर केंद्राकडे असते. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर काय प्रयुक्त होणे आवश्यक आहे? तर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्यास काय म्हणतात? त्यास अभिकेंद्री बल असे म्हणतात. केपलरचा पहिला नियम काय सांगतो? तर केपलरचा पहिला नियम ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असते असं सांगतो. ग्रहाच्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या एका टिंबटिंबवर सूर्य असतो तर एका नाभीवर सूर्य असतो. केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत टिंबटिंब क्षेत्रफळ व्यापन करते, तर समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार टी स्क्वेअर हे कशाशी समानुपाती असते? टी स्क्वेअर म्हणजे काय? तर आवर्तकालाचा वर्ग. टी म्हणजे आवर्तकाल. ग्रहाला लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टी आणि त्याचा स्क्वेअर हे कशाशी समानुपाती असतो? तर तो असतो r³c. म्हणजे ग्रहाचे सूर्यापासून असलेले सरासरी अंतर त्याचा क्यूब म्हणजे घन. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांच्या नियमांच्या मदतीने मांडला गेला? तर केपलर या शास्त्रज्ञांच्या नियमांच्या आधारे तो मांडला गेला. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. हे बल वस्तूंच्या टिंबटिंब गुणाकाराशी समानुपाती असते तर वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते. गुरुत्वीय बल हे दोन वस्तूंमधील अंतराच्या टिंबटिंब व्यस्तानुपाती असते तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. जी या स्थिरांकाला काय म्हणतात? तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकासह जी कॅपिटल जी याला म्हणतात. जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बल किती होईल? तर तेही दुप्पट होईल. दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केल्यास गुरुत्वीय बल किती पट होईल? तर ते 1/4 पट होईल. कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांकाचं SI एकक काय आहे? ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक चे मूल्य सर्वप्रथम कोणी मोजले? तर हेनरी कॅव्हेंडिश यांनी वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे कॅपिटल जी चे मूल्य सर्वप्रथम मोजले. कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक याचे मूल्य काय आहे? तर मूल्य ही लक्षात ठेवा 6.673 × 10⁻11 आणि त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. एकसमान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र कोठे असते? तर त्याच्या भूमितीय केंद्रावर. निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत गुरुत्वाकर्षणाचे बल कसे असते? तर ते अत्यंत क्षीण असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूमध्ये निर्माण होणाऱ्या त्वरणास काय म्हणतात? तर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे त्याला म्हणतात. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण कोणत्या अक्षराने दर्शवतात? तर स्मॉल जी या अक्षराने पृथ्वीचे गुरुत्व त्वरण दर्शवतात. गुरुत्व त्वरण जी स्मॉल जी ही कोणती राशी आहे? सदिश आहे की अदिश आहे? तर ती सदिश राशी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्मॉल जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण याचे सरासरी मूल्य किती आहे? तर ते 9.8 आणि त्याचे एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीचा आकार कोठे थोडा चपटा आहे? तर ध्रुवांवर थोडा चपटा आहे आणि विषुववृत्तावर तो फुगीर आहे. स्मॉल जी चे मूल्य सर्वाधिक कोठे असते? तर ते ध्रुवांवर असते. विषुववृत्तावर स्मॉल जी म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती असते? तर ते 9.78 मीटर पर सेकंड इतके असते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसे जसे उंच जावे तसे तसे
स्मॉल जी म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य टिंबटिंब होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं उंच जाऊ तसं तसं जी चे मूल्य कमी होते. पृथ्वीच्या केंद्राजवळ जी चे मूल्य 0 होते. चंद्राचे गुरुत्वीय बल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती पट आहे? तर 1/6 पट. एखाद्या वस्तूमध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन म्हणजे तर वस्तुमान. वस्तुमानाचे एसआय एकक काय आहे? तर किलोग्रॅम हे वस्तुमानाचे एसआय एकक आहे आणि वस्तुमानाचे मूल्य दुसऱ्या ग्रहावर केल्यावरही ते बदलत नाही. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला काय म्हणतात? तर त्या बलाला वजन असं म्हणतात. वजनाचे एसआय एकक काय आहे? तर किलोग्रॅम नसून वजनाचे एसआय एकक न्यूटन आहे. वजन ही कोणती राशी आहे? तर ती सदिश राशी आहे. वजनाचे सूत्र काय आहे? तर एम इंटू जी हे वजनाचे सूत्र आहे. एम म्हणजे मास म्हणजे वस्तुमान आणि जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व कोणत्या शास्त्रज्ञांनी 1916 मध्ये वर्तवले? तर आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व 1916 मध्ये वर्तवले. गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोणते उपकरण विकसित केले? तर लिगो. याचा लॉंग फॉर्म काय आहे तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा. लिगो हे उपकरण गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी यूज केले जाते. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणतात? तर त्याला मुक्तपतन असे म्हणतात. मुक्तपतनात वस्तूचा आरंभीचा वेग म्हणजे स्मॉल यू किती असतो? तर तो आरंभीचा वेग 0 हा असतो. खऱ्या अर्थाने मुक्तपतन कोठे होते? तर खऱ्या अर्थाने मुक्तपतन निर्वातात म्हणजे ज्या ठिकाणी हवेचं अस्तित्व नसते त्या ठिकाणी होतं. पृथ्वीवरील एका स्थानावर जी चे मूल्य सर्व वस्तूंसाठी टिंबटिंब असते, एक समान असते. पृथ्वीवरील एका स्थानावर जी चे मूल्य सर्व वस्तूंसाठी एकच असते. गॅलिलिओने मुक्तपतनाचा प्रयोग कोणत्या टॉवरवर केला होता? तर गॅलिलिओने हा प्रयोग पिसाचा झुकलेला मनोरा या ठिकाणी केला होता. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे साठवलेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असलेल्या वस्तूची स्थितीज ऊर्जा किती असते? तर ती असते मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू एम अपॉन आर प्लस एच. या ठिकाणी कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, एम स्मॉल एम म्हणजे वस्तूचे वस्तुमान, कॅपिटल आर म्हणजे काय? कॅपिटल आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. ज्या आणि एच म्हणजे स्मॉल एच म्हणजे उंची. ज्या विशिष्ट वेगामुळे वस्तू पृथ्वीच्या आकर्षणातून बाहेर पडू शकते त्या वेगाला काय म्हणतात? तर मुक्तिवेग किंवा एस्केप वेलोसिटी असं त्या वेगाला म्हणता येईल. पृथ्वीसाठी मुक्तिवेगाचे मूल्य किती असते? तर ते असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. आकाशातील वजनहीनतेचे कारण काय असते? म्हणजे वेटलेसनेसचे कारण काय असते? तर मुक्तपतनाची अवस्था हे वजनहीनतेचे कारण असते. अभिकेंद्री बलाचे सूत्र कोणते आहे? अभिकेंद्री बलाचे सूत्र फोर्स बरोबर स्मॉल एम व्ही चा वर्ग छेद आर हे अभिकेंद्री बलाचे सूत्र असते. न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार वस्तुमान हे कशाचे गुणात्मक मापक आहे? न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार वस्तुमान हे कशाचे गुणात्मक माप आहे? तर हे जडत्वाचे माप आहे. ठीक आहे मित्रांनो, तर 50 प्रश्न आपण पाहिलेत, त्याची अचूक उत्तरे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलीत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.